मला एवढं धक्कादायक बसले की बाबा खरंच की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं काय होऊ शकतो. माझ्या बाळाला काय होतं असं मला पण टेन्शन पडतं ना की बाबा HIV म्हणजे तुम्हाला तर माहित आहे सगळ्यांना. HIV म्हणजे काय लोक नातेवाईक काय म्हणतील की बाबा ही कसली बाई आहे. असं त्रास व्हायला लागला मला शारीरिक. सरकारी हॉस्पिटलला मी गेले, तिथं मला HIV म्हणून सांगितलं मी पॉझिटिव्ह आहे. HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही तातडीने पंढरपूरला जावा, ते गोळ्या चालू करा म्हणजे तुम्ही बरं व्हाल. आणि असं बोलले मला की मी गेले आणि माझ्या बाळाला काय होणार नाही, तुम्ही लवकर आला असता तरी मला गर्भपात केला असतं, काहीतरी केलं असतं म्हणून सांगितलं हे असं. मग मी गेले तर पंढरपूरला गेले आणि तिथं मला गोळ्या वगैरे चालू केलं. ते 1.5 वर्ष झालं मी गोळ्या खाते आणि 1.5 वर्ष झालं बाळाला 6 महिने झाल्यावर माझे सासरे आले की न्यायला चल तू आमच्याकडे चल आता घरी आपल्या. म्हणून मी गेली. तिथं गोळ्याचं काय प्रकरण सांगितलं नव्हतं. तिथं 3-3 महिन्याचे गोळे देत होते मला. हे कशाचे आहेत म्हणून सांगितलं तरी मी टाळाटाळा केले त्यांना की सांगितलं नाही की काय सुद्धा मी अशा अशा गोळ्या आहेत ती म्हणून मी घाबरून काहीच बोलले नाहीत. कारण की माझं संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी काही त्यांना सांगितलंच नाही. मग माझ्या सासूला मला शंका वाटली की माझ्यात काहीतरी दोष आहे, हिने काय का खरं काय बोललं नाही म्हणून तिने दवाखान्यात नेलं कराडच्या. तिथे टेस्ट केलं दवाखान्यात की तू असं असं आहे, चल तुला टेस्ट करावं. आणि तू त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे HIV गोळी आहे ती. रात्री आले टेस्ट करून आले की तू जा आता माहेरात, थांबू नकोस तू. म्हणून मी आले माझ्या माहेरात आणि तिथं डॉक्टरनी 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून फोन करून म्हटले की तुम्ही पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं मला. मी असे की शॉकच बसला की मला खरंच मी पॉझिटिव्ह आहे का व निगेटिव्ह आहे का म्हणून असं शॉक बसला की निगेटिव्ह आहे का मी म्हणून. परत मला एवढं धक्कादायक बसले की बाबा खरंच की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं काय होऊ शकतो असं म्हणून टेन्शन आलं की बाबा पहिल्यांदा गेली ती पॉझिटिव्ह आल्यामुळं टेन्शन घेतलं मी जरा की बाबा हे व्हायला लागले मला. असं त्रास व्हायला लागला मला शारीरिक. HIVच्या गोळ्या किती महिने घेतो? गोळ्या किती महिने घेतो? 1.5 वर्षांना सांगा ते. 1.5 वर्षानं HIVच्या गोळ्या घेतल्या मी. 1.5 वर्ष झालं ती की माझ्या बाळाला सुद्धा 6-6 महिन्याचे ट्रीटमेंट चालू होते, त्याला औषध गोळे देत होते की माझ्या बाळाला काय होतं असं मला पण टेन्शन पडतं ना की बाबा HIV म्हणजे तुम्हाला तर माहित आहे सगळ्यांना. HIV म्हणजे काय लोक नातेवाईक काय म्हणतील की बाबा ही कसली बाई आहे. लाज वाटत होतं की मला की फिरायला सुद्धा मला नको वाटायचं की मी घरात एकटीच विचार करत बसायची की मला काही झालं आणि काय नाही. 5 ठिकाणी मी तपासणी केली की पॉझिटिव्ह करायला नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं म्हणून की मी गेले निगेटिव्ह आहे का खरं माझं चेक केली मी. 5 जणांना निगेटिव्हला केले. 5 जण. काय तुमची मागणी आता? त्यांची माफी, लेखी माफी मागावी आणि भरपाई मला द्यावं असं माफी आहे. नाहीतर हे झालं नाही तर 1 मेला मी आत्महत्या करेन मी. एक गर्भवती भरिणी होती, त्यांना 7 महिन्यामध्ये HIV टेस्ट होती. त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून औषधाची ट्रीटमेंट स्टार्ट करण्यात आली HIVची. त्याच्यानंतर हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून त्यांच्या पतीने त्यांना सोडून न्यायचं, नांदवण्यासाठी नटाजून त्यांना सोडून न्यायचं. त्यानंतर त्यांचे पती निगेटिव्ह आहेत म्हणताना या ताईंना संशय येण्याने बाबा मी पॉझिटिव्ह असताना पती निगेटिव्ह असत आहे म्हणून त्यांनी पुन्हा अन्य शासकीय हॉस्पिटलमधनं 5 ठिकाणी HIVची तपासणी करण्यात असते. त्या HIV तपासणीमध्ये प्रत्येक तपासणीमध्ये ह्या ताई निगेटिव्ह आहेत.
जगामध्ये असं कोणतंही औषध नाही आहे की बाबा मी औषध खातोय आणि पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होतोय. HIV विषाणू कधीही कायमचा नष्ट होत नाही. असं असताना त्या ताई आधीपासूनच निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून फक्त शासकीय अनुदान आणि जागतिक अनुदानच्या कोट्यावधीचं भेटतं ICTC सेंटरसाठी ते हडपण्यासाठी पेशंट महत्वाचे असतात. पेशंट दाखवणं महत्वाचं असतंय म्हणून बोरस पेशंट दाखवणे आणि ते अनुदान हडपण्यासाठी एखाद्या ताईचा एखाद्या बाईचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम हे ICTC सेंटरने कसं आहे. म्हणून आमची मागणी आहे की बाबा हे जे संबंधित ICTC सेंटरचे जे व्यक्ती आहेत, संबंधित जे दोषी माणसं आहेत, त्या व्यक्तींनी पत्र परिषद घेऊन ह्या ताई कधीही पॉझिटिव्ह नव्हत्या, त्या निगेटिव्ह होत्या HIV म्हणून सांगावं आणि ह्या ताईचा संसार जोडण्यासाठी दोन्ही कुटुंबाचं समुपदेशन करण्यात यावं आणि यांना नुकसान भरपाई म्हणून काही नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित दोषी व्यक्तीवरती गुन्हा नोंदवण्यात यावा. तसंच असे ह्या ताईंनी असंख्य काही घटना आहेत. पंढरपूरमध्ये 1-2 आहेत, मंगळवेढ्यामध्ये 2 आहेत. ते व्यक्ती सुद्धा निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून सेम पद्धत की बाबा ICTC सेंटर बंद होणे म्हणून पेशंट दाखवायचे आणि अनुदान हडपायचं. तर आमची शासनाकडे मागणी आहे की बाबा 1 मेच्या आत त्या ताईंना न्याय द्या. अन्यथा त्या ताईचं स्पष्ट म्हणणं आहे की 1 मे दिवशी CM साहेबांच्या ऑफिस पुढे जाऊन आत्मदहन करणार आहे असं ताईंचं त्या स्पष्ट म्हणणं आहे. आणि 1 मेच्या आत शासनाने त्यांना न्याय द्यावा, त्यांचा उद्ध्वस्त संसार बसवण्यासाठी मदत करण्यात यावी, नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे. नाही गुन्हा समोर 5 वर्षाचे जेवढे HIV पॉझिटिव्ह निगेटिव्हचे जे आहेत त्याचं ऑडिट होणं महत्त्वाचं आहे. त्यांचा संसार जोडण्यासाठी तुमच्या वतीनं नाही असू द्या. तुमच्या वतीने समुपदेशन व्हावं. त्यांच्या पतीचं, त्यांच्या सासू बिसूचं आणि त्यांचा संसार जोडण्यात यावा. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा आणि 5 वर्षाचं ऑडिट व्हावं. हा एकच विषय नाही आहे. मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आणि हा एकच विषय नाही. मंगळवेढ्यामध्ये 2 पेशंटचं असंच आहे. जगामध्ये साहेब असं कोणतंही, आता तुम्ही वैद्यकीय ह्याच्यामध्ये तज्ञ आहात, कोणतंही औषध नाही आहे HIV पॉझिटिव्ह व्यक्ती कधीच निगेटिव्ह होऊ शकत नाही. कधीच त्याचा विषाणू कधीच नष्ट होत नाही. जेव्हा त्याचे ते दहन व्हावं त्याची बॉडी तेव्हाच ते नष्ट होते. ह्या काही पॉझिटिव्हच्या निगेटिव्ह होतात कसं, आता ते कधीच पॉझिटिव्ह नव्हते. तुमच्या कमिटीच्या माणसाचा फोन येत होता, त्यांना पैसे मागत होते, न्याय पाहिजे असेल तर पैसे द्या म्हणून. अजून आता त्याच्यापुढे काय सांगूच आहे. मी नाव सांगू शकतो, फक्त आता नाही सांगतो. मी नाव सांगू शकतो. त्या ताईंना पैसे मागत होते, न्याय पाहिजे असेल तर न्यायासाठी पैसे पाहिजे. पण न्यायासाठी त्यांनी पैसे देण्यापेक्षा त्यांना जीव स्वस्त आहे त्यांचा. असंही त्यांना HIV पॉझिटिव्ह म्हणून त्यांची बदनामी जात आहे. तर ते 1 मे दिवशी जीव देतील CM साहेबांच्या ऑफिसकडे. आणि नाही साहेब, तुमच्याकडे आता 1.5-2 महिने होते निवेदन म्हणून, अद्याप त्याच्यात काय ऍक्शन नाही. हे पण तेवढंच महत्वाचं आहे ना. म्हणजे माणसं नाही, तुमच्या हातात आता 20 दिवस आहेत. नाही 1 मे दिवशी त्यांचं आत्मदहन फिक्स आहे. नाही, त्यांचा जे उद्ध्वस्त संसार आहे ते आधी जोडणं महत्वाचं आहे. त्यांना नुकसान भरपाई देणं महत्वाचं आहे. आणि हे एकच विषय नाही आहे. तुम्ही जातीने ध्यान द्यावं. कसं आहे, माणूस आणि कोणतीही व्याधी असू दे त्याच्यामध्ये त्याची मानसिक स्थिती बिघडत नाही. पण HIV हा असा विषय आहे, तो सामाजिक तुच्छतेचा विषय आहे. एखादा व्यक्ती HIV पॉझिटिव्ह म्हणताना हा त्याच्याकडे हीन भावनेने पाहतात आणि त्याच्यात बाई असेल तर हे असेल तर तिच्याकडे अन्य दृष्टीने पाहतात. त्याचा अर्थ हनन होत आहे, शक्य हनन होत आहे. कुटुंब हा आणि मेन महत्वाची मागणी, ह्या ताई HIV निगेटिव्ह आहेत असं शासनाकडून तुमच्या ICTC सेंटरकडून पेपर नोटीस देऊन सांगण्यात. चौकशी काय साहेब, हे शासनाचेच निगेटिव्ह हे काय म्हणजे आहे तुमच्या त्याच्यात आहे त्याच्यात आहे. असं म्हणजे एका ठिकाणचं फक्त पॉझिटिव्ह होतं आणि निगेटिव्ह होतं असं नाही ना. हे शासनाचीच आहे, त्याच्यात असं कुठं असं काय नाही. आता ह्या केसमध्ये असं सांगता येईल की आताच एक ताई आल्या होत्या, तर त्यांनी सगळी म्हणजे निवेदन आम्हाला दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू.
म्हणजे इकडच्या कोणाची चूक आहे ह्याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे. आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या ताईंचा संसार कसा मार्गी लागेल यासाठी आम्ही नक्की सगळे प्रयत्न करू. जनरली जो पॉझिटिव्ह रिपोर्ट असतो एचआयव्हीचा तो कधी निगेटिव्ह होतो का भविष्यामध्ये, किंवा असं काही घटना आहेत का? असं काही नाही, असं नाहीये. कारण म्हणूनच तर त्याला लाईफ टाईम ट्रीटमेंट घ्यायला. हम्म. तर मग आता त्यांना जवळपास 15-16 महिने त्यांनी ट्रीटमेंट घेतले, गोळ्या औषध घेतले, त्याचे देखील त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. अनवॉन्टेड ट्रीटमेंट गेली तर ट्रीटमेंटमुळे त्यांनी सांगितलं की केस गळत आहेत, हातापायला मुंग्या येत आहेत, काही ठिकाणी फंगल इन्फेक्शन होत आहे वगैरे. कारण ह्या इम्युनो सप्रेशन झालेल्या आजाराला टॅकल करण्यासाठी दिलेलं मेडिसिन असते. कुठल्याही मेडिसिनचे साईड इफेक्ट असतात. हे कुठंतरी गंभीर मोठी चूक झालेली. हे आपल्याला चौकशी अंती मी ह्याच्यावर तुम्हाला चौकशी समिती आपण नेमणार आहात या संदर्भात? नेमलेली आहे. आम्ही चौकशी करण्यासाठी नेमलेली आहे. चौकशी येईल. ती 3 सदस्यीय त्रिसदस्यीय असते. खरं तर अशा पद्धतीनं आता असा एक आरोप होतोय की आपल्याला जे अनुदान मिळतं ICTC सेंटरला ते बंद पडू नये म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे रिपोर्ट दाखवले जातात. अशा घटना मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, अशा ठिकाणी देखील घडल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते. काय नक्की या संदर्भातले अनुदान कशामुळे मिळतं आणि कशासाठी मिळतं? नाही, तसं नाही आहे ऍक्च्युली. आता ICTC सेंटर्स हे आपल्याला जे खरोखर आजारी आहेत त्यांच्या ह्याच्यासाठीच निदान आणि उपचारांसाठीच उभी केलेली असतात. त्याच्यामुळे असे खोटे रिपोर्ट तयार करणं पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे एवढ्या गंभीर आजाराला तर व्हायलाच नाही पाहिजे. इव्हन मेडिकल सिस्टीम मध्ये कधी कधी एरर्स असतात पण ह्या टेस्टला नसते. त्याच्यामुळे जे काही झालेलं आहे तो गंभीर प्रकार नक्कीच आहे. तरी आम्ही चौकशी करणार आहोत. त्यासाठी केलं गेलं असं वाटतं आपल्याला? नाही, तसं नाही म्हणता येणार. ARTची ट्रीटमेंट सुरू होती 6 महिन्यानंतर समजले गेले की ते निगेटिव्ह आहेत. त्या ट्रीटमेंट कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं. हाय डोस जे चाललेले होते ते चौकशीच हे करूनच नाही आपल्याला ह्या संबंधी तक्रार आमच्याकडे ऍक्च्युली आमच्या उपसंचालकांना दिलेली आहे तक्रारी. तिथून आम्हाला ऑर्डर आली की लवकरात लवकर कमिटी स्थापन करून चौकशी करा आणि तिचा अहवाल सादर. मॅडम एखादी घटना जी समोर आली पण अशा घटना अनेक असू शकतात. ऍक्च्युली ह्या आजारासारख्या ह्याच्यामध्ये असं होत नाही, व्हायलाही नाही पाहिजे. आता हा जो प्रकार घडलेला आहे ह्याचं मी परत म्हणेन की चौकशी अंतीच आम्हाला बोलता येईल. काय आपल्याला कारवाई अपेक्षित आहे यामध्ये? सस्पेन्शन असेल किंवा काही फौजदारी गुन्हा दाखल होईल किंवा काय? आता ते चौकशी अंती जे समोर येईल की नाही त्याच्यानुसारच ते ठरलं जाणार. नाही, हे आठवड्याभरात आम्ही हे करू प्रकरण मार्गी.